नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. मागील 5 वर्षात 2 व्यक्तींनीच सरकार चालवलं. आता सत्ता विकेंद्रीकरण सुरू. लवकरच नवीन घडामोडी संपूर्ण देशाला बघायला मिळतील, शरद पवारांचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारला पदभार. पहिलीच सही केली किसान योजनेच्या फाईलवर. देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ. कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीसह लढू. मोदींचं बहुमत रोखण्यात आम्हाला यश मिळालं. ठाकरे गटाच्या बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजपानं लोकसभेपुरता अजित पवारांचा वापर करून घेतला. आता भाजपाच्या चिन्हावर लढायचं. पवारांकडे हा एकच पर्याय. रोहित पवारांनी डिवचलं. खासदार शाहू महाराजांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. म्हणाले, महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे निवडून आलो. पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई. मुसळधार पावसामुळे अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित. सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट तर मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी. राम भक्तांसाठी खुश खबर. अयोध्येत होणार महाराष्ट्र सदन. मंत्री रवींद्र चव्हाणांनी केली जागेची पाहणी. अयोध्येत 2.5 एकर जमिनीवर बांधणार महाराष्ट्र सदन. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा जसप्रीत बुमराह ठरला तिसरा गोलंदाज. पाकिस्तानच्या 3 विकेट घेत बुमराहनं रचला नवा इतिहास. अभिनेत्री नूर मालविका दासचा मुंबईत संशयास्पद मृत्यू. लोखंडवाला येथील फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह. तिच्या मृत्यूनं चित्रपटसृष्टीवर शोककळा. न्यूज टाईममध्ये येतच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com.